नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पार्ट 4मध्ये. तर पार्ट 3मध्ये आपण बघितलं होतं की आम्ही पोचले राजगडावरती, आणि राजगडावरती पोचल्यानंतर बघतो तर काय सगळीकडे टेंट लावायला जागा नव्हती. पण तिथे होते आमच्या भावाचे मित्र, त्यामुळे आम्हाला टेंट लावायला जागा भेटली. मग आम्ही तिथेच टेंट लावायला घेतले. वारं एवढं होतं की किती जण टेंट लावते तुम्ही बघू शकता. सगळे आमचे भाऊ टेंट लावायला बिझी होते, त्यामुळे मग आम्ही मस्तपैकी असे व्हिडिओ काढायला गेलो. सगळे ढग खाली उतरले होते. सॉरी ढग नाही, आम्ही चालू आहे स्वर्गात, त्यामुळे आम्ही ढगांमध्ये चाललो आहे. आणि त्यानंतर गेलो आतमध्ये, टेंटच्या आतमध्ये जाऊन बसलो. टेंट लावून झाला होता, एकच टेंट लावून झाला होता, बाकीचे ते लावत होती. मग आम्ही आतमध्ये येऊन बसलो, भूक लागली होती. मग घरनं डबा आणला होता, तर तो डबा काढून घेतला, मस्तपैकी असा खाल्ला. त्यानंतर बघतो तर काय एवढं वारं सुटलं होतं, तुम्हाला सांगू काय मी, बापरे. ते वाऱ्याचं असं वाटत होतं की काय झालं, बाहेर काय होतं, एवढं वारं होतं. खरं सांगते, खूप डेंजर वारं होतं. आम्हाला वाटलं अंधार कसा काय झाला एवढा अचानकमध्ये. बाहेर येऊन बघतो तर काय आमच्या भावाने टाकली होती त्याच्यावरती ताडपत्री, टेंट उडून नको झाला आणि पावसाचं पाणी आत नको यायला म्हणून. मग वारं तर काय थांबायचं नावच घेत नव्हतं, म्हणून मग आम्ही टेंटच्या आतमध्येच घेतला भात बनवायला. आमचे डोळे कांद्यांनी केले होते, रडून लाल. मग काय म्हणलं, ठीक आहे चला चालतंय, का आता कांदा येतो रडवणारच शेवटी. म्हणून मग घेतला भात करायला, मस्तपैकी असा मसाले भात करायला घेतला. भात करता ही बॉटल बघितली, बॉटल तर अख्खी फ्रीजसारखी झाली होती, फ्रीजमधल्या पाण्यासारखी. भात टाकून दिला, त्याच्यावरती कोथिंबीरने गार्निशिंग वगैरे केलं, तूप टाकलं आणि गेलं खाली कार्यक्रम बघायला. कार्यक्रमाचा पार्ट 5 तो बघायला विसरू नका. तो